आओ ना मुझे तड़पाओ ना ओ जाने मग असू दे ना, काय आलं असं आपण हेच तर करतो रात्री. तू बडी उम्मा उल्लाला बिअर मध्येच भांडण होता. अंड्या अंड बघ ना, मरीच वाटतो ना इथून. अंड्यावरती बसू आहे. बेबी झालं का नाही? खोल ना दरवाजा, मी येतो ना आतमध्ये. कोण नाही, सगळे गेलेत बाहेर. हा येऊ दे ना. तुझा टावेल राहिला नाही का? ये ना मग, घे ना आतमध्ये, जरा मजा करू आपण दोघं. बेबी आय सी यू. लुक चला, मॉर्निंग झाली आमची. गुड मॉर्निंग एवरीवन. सो आज हमारा है तीसरा दिन हम्पी में, और आज हम घूमने वाले हैं नज़दीक के स्पॉट्स हम्पी में, जैसे कि नहीं हम लोग का गाड़ी. थैंक यू. अरे तू कट झाला मध्येच. सॉरी दोस्तों, मैं थोड़ा डिस्ट्रैक्ट हो गया था लोकल से बात करने में. हाँ. बट कोई बात नहीं, मैं अब वापस आ गया हूँ. सो आज कौन से स्पॉट्स हम देखने वाले हैं मुझे पता नहीं. ओके. सो आज का हमारा दिन काफ़ी रैंडम होने वाला है दोस्तों. हम कहीं भी गाड़ी रुका के अगर कोई भी स्पॉट अच्छा लगेगा तो फोटो निकालने के लिए हम तैयार हो जाएंगे. सो टुडे इज़ अ वेरी रैंडम डे एंड लेट्स सी वेयर द रैंडमनेस टेक्स अस. तुषार किधर आया अब? ये गणपति मंदिर है, बट कौन सा वाला वो नहीं पता. वाह. अब हम आए हम्पी के गणपति मंदिर. हम देखेंगे अभी अंदर क्या रहता है, सॉरी आतमध्ये काय असतं ते बघू. तो तुषार हमारा आज लीडर है, पर हमको शूज़ नहीं निकालने पड़ेंगे क्योंकि भगवान का प्लेस है. चलो, ये हमारे एक कुछ दोस्त है, मित्र, आणि यांच्या चालू झालं फोटो, आणि 2 मिनिटानंतर हे चालू होतील की माझा इकडून फोटो काढा, माझा तिकडून फोटो काढा. बोल, बघितलं त्याचा फोन बॅन करा रे. वाव, एवढी मोठी मूर्ती मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. पण ही मूर्ती पहिला ही गणपतीची मूर्ती 18 फुटाची आहे आणि ही एका दगडात काव केलेली आहे. एका दगडात हा पूर्ण मोठा एकच दगड होता, त्याच्यामध्ये ही. तर आपण याला पूर्ण बघू. अरे भेंडी फोटो स्नॅप काढू. बरोबर. काय अजून तू इन्फॉर्मेशन घेतलेली ती सांग. अजून पुष्करणी. हां, अजून मेन इन्फॉर्मेशन जी होती ती, ह्या मंदिर हे विष्णू कृष्णाचं टेम्पल आहे, आणि या टेम्पलमध्ये विष्णूची मूर्ती किंवा कृष्णाची मूर्ती दोन्हीही नाही आहे. कारण की हम्पीमध्ये काय बोलतात,
शिवाला खूप जास्त मानतात. आणि जेव्हा विष्णू आणि शिवभक्तांचं भांडण झालेलं तेव्हा सगळ्या शिवभक्तांनी मिळून तिकडे एक विष्णूची मोठी मूर्ती होती तोडून टाकली आणि इकडच्याही सगळ्या मूर्त्या तोडून टाकलेल्या किंवा दुसरीकडे नेऊन ठेवलेल्या. पण इथे आता एक पण मूर्ती नाही. कृष्णा टेम्पल. जे तुषारने आपल्याला सांगितलं ती इन्फॉर्मेशन इकडचीच सांगितलेली. हे हटे अंड्या. भाई किती मोठं मंदिर आहे भाई, भव्य दिव्य मंदिर आहे. बट काय याचं तोडफोड केली आहे. सांगितलं ते तुषारने आम्हाला सांगितलंय. तू नको सांगू. तू नंतर पाठ करून ये. नाही सॉरी. सलाम रॉकी भाई. धिंग 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 धिंग. काळा येतोय. अरे काळा आहे तर काळाच येणार ना. हा अरे मादरची चांगला आलाय. फक्त थोडा पाणी. तुम्ही करेल ना इकडे बॅक. आपण 2018 मधून बाहेर नाही निघाला काय? तू 2018 मधून बाहेर नाही निघाला. आलं ते. अरे सलाम रॉकी भाई. सलाम रॉकी भाई. भाई पोरांना हसवायला. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. पिपल घालून आलाय भाई. हे काय घालून फ्लिप फ्लॉप घातली लवड्या. शूज ओले झालेत. ही आमची गाडी बघा. ही आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही या गाडीतून प्रवास करतो. तुम्हाला सांगितलं नव्हतं. ही नाही. ही वाली आमची. स्पाइस मार्केटला इथे सगळं स्पायसी भेटतं. जस्ट लाईक आयुष. चला ठेवतो मी. शांतता किती. पक्ष्यांचा आवाज बघा. अरे लावण्यांना. अरे मराल खरीच. ढकल रे याला. ढकल ले. पुढे जातो. हा जा ना. हे माशी बघ. माशी ना शेवाळ आहे. अरे फ्लोरा. कसला? हा 1500 रुपयाचा आहे. हा 1500 रुपयाचा आहे. तू ना 1500 आहे. माझा 3000 आहे. मग हा 5000. हे सगळ्यात कमी प्राइसचा आहे मग आपल्यामध्ये. 1500 आमच्या समोर काढत नको जाऊ. हे आउटफिट माहितीये कितीची तुम्हाला? भाई ती तर 65,000 बस दिसतायत का फोटो किती मस्त निघतायत. अँगल भाई. अँगल बघितलं. अँगल. फोटो दाखव बघा. मग काय मस्त वाटतात फोटो. हीच तर आर्ट आहे. हाच तर आर्ट आहे. हा ब्लॉग मध्ये आलाच पाहिजे. आप मुंबई आ सकते हो. तुषार ने हाड़ी पहने डाला. टेम्पल. हाँ टेम्पल में है. पाणी खाली. पाणी आहे भाई. खाली पाणी आहे. अरे चष्मा घातलाय ना. दे मला दे मग. नाही सॉरी. फक्त सिनरीचे एखाद दोन घ्या. रील मध्ये वगैरे टाका. पण हे पण शुअर नाही तू असेल तेव्हा तू येशील. अंडरग्राउंड शिवा टेम्पल. जे बोललो असं म्हणायचं तुला. हा म्हणजे असं डिपेंड करतं. अंडरग्राउंड शिव टेम्पल. अरे यार सॉक्स काढायला पाहिजे. जाऊ ना भाई. हांड्याला ते ढकलून. भाई कोण पडला ना वाट लागेल.
अरे भेंडी काय थंड. अरे थंड आहे रे भरपूर पाणी. याची रील काढ ना अंडा एक आम्हाला दाखव ना त्याच्यामध्ये. सिद्ध मंदिर वाट लागली. शिव टेम्पल. तुषार कुठे? तो स्वतःची व्हिडिओ काढत बसलाय त्याच्यात. भाई किती अजून चालायचं आहे रे आतमध्ये. भाई पूर्ण ओढला झालो मी. माझी पॅन्ट तर गेली. भाई 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 ते हे वटवाघूळ आहे. काल रात्री भांडत होते आणि आज एकदम प्रेमाने सोबत सांगतायत. मला बोलतो याच्या गांडीत बॉटल टाकून फिरवणार, फोडणार वर. झाडाच्या मागे आज एकदम मजा येईल भाई. झाडाच्या मागे पप्पी घ्यायला चालू झालं. बघितलं हे ब्लॉग साठी करतायत. हे फुटेज पाहिजे. हे फुटेज पाहिजे. आता इंडियामध्ये पण लिगल झाले. डोंट वरी. तो एक्सेप्ट करू शकतो त्याला. फक्त लग्न बिग्न नाही होऊ शकत तुमचं. लग्न लिगल झालंय भाई. काय लग्न झालं. बँगलोर मध्ये तुम्हाला बँगलोर मध्ये स्टे करायला लागेल. मुंबई सोडायला लागेल तुम्हाला. त्यांनी केलं. सेंट्रल गव्हर्नमेंट लिगलाइज केलं दिसतंय ना. जोवर हा याच्या गर्लफ्रेंडची पॅन रिटर्न करत नाही तोवर नाही. आर्टिकल 370 होतं ना ते. नाही मला तुझ्यासारख्या काळ्या बोचाची गरज पण नाही. 370 तर नाही होतं, Union Territory. एवढा मोठा भूक तुझा, सगळे चढतात. सगळ्यांनी गाड मारून मारून दरवाजा केला असेल तुझा, समजला का? आता बॉटल टाकून याचा दरवाजा ह्याला शॉट लावताना आपण हडाहडत लागणार. आपण ह्याचा मेलचा दरवाजा बनवू डायरेक्ट. आपण नाही, गाण सगळे तुझी मारतात, माझी नाही. सगळे तुझ्यावर चढतात. हत्तीची सोंड टाकू आपण याच्या. अंडे हे बघ ना किती मस्त आहे. याचा फोटो का नाही काढला? आपल्या सगळ्यांचं आहे आणि फिमेल डॉमिनेट. हत्तीची सोंड याच्यात टाकायची. हत्तीची सोंड याच्यात टाकायची. तुषार तुषार तो चढून देतो मला. तुषार बोलला काय ऐकलं का? हत्तीची सोंड याच्यात टाकायची मला. ह्याला तिकीट काढला नाही चालला. चल अरे तिकीट काढायला अरे हा तर हमारी इज्जत गई. हमारी ती इज्जत गई. अरे QR कोड वरती ऑनलाईन अलग का दिसतोय तू? अलग का दिसतोय आता? आता पोट जास्त दिसतंय. आता पोट जास्त दिसतं याच्यात. ते तू काय अलग अलग होतं? अलग का? एक फोटो वेगळ्यावर लावले. अरे फोटो काय फोटो काढले ना. फोटो काढतोय ना भाऊ, फोटो काढतोय ना आपला. फोटो पण तू चेंज का केलं? प्लीज आधी चांगलं वाला होतं. प्लीज आधीवाला कर. काय आधीवाला? ते जे तुम्ही तो खालती केस होते ते. नाही ते लहानपणी सारखं तोंड करून ये. हे झेनाना एन्क्लोजर आहे या जागेचं नाव. एक फक्त असं एक स्ट्रक्चरल कॉम्प्लेक्स आहे. वेगवेगळे बिल्डिंग आहेत, जसे ट्रेजरी बिल्डिंग, बेसमेंट ऑफ पॅलेस, जल महल आहे, वॉटर टँक आहे, लोटस महल आहे आणि अजून 3 वॉच टॉवर्स आहे. तर वेगवेगळे असे स्ट्रक्चर आहे, तुम्ही बोलू शकता. तुषार मी बोलतोय बघ, इथे ब्रेल लिपीत लिहिलंय. बोलतो इथे मी एक खड्डा टाकला तर स्पेलिंग मिस्टेक होऊन जाईल. कौन बोल समझ में नहीं आ रहा क्या लिखा है इसमें. इंडियाज गॉट लेटेंट का असर. स्टोरी सही था, इसके बाद कुछ अलग ही हो गया. प्लॉट ट्विस्ट. ब्रेल लिपी भी लाइक. आप इधर से अभी यू टर्न उधर जाओ और वापस आओ. ब्लॅक टॉप बिग टी शर्ट बिली आईली. तुषार डोंट वरी बी हम्पी. हो स्लोगन टी शर्ट वर लिहिलेलं आहे. ये नहीं बोलना था. बाजूलावर ये. महाराष्ट्रीयन लोक जास्त येतात इकडं. मराठी जास्त ऐकायला येते. झालं तूच बोललेला तर ती हे बघण्यापेक्षा त्या तिघींच्या पाठी जाऊ. मी आलोय देवदर्शनाला इथे. चुत्या बनवतो. काय चुत्या बनवतो? कोण बोलला? मी हे बघण्यापेक्षा त्या तिघींच्या पाठी जाऊ. आणि आम्ही तिघं चाललो पण त्यांच्या आता हे पाठी. माझ्यावर ब्लेम टाकताय. वी आर गोइंग बिहाइंड थिक थाईज. येस. खोटं बोलताय. साप चुकीचं आहे. नॉट थिक चुकीचं निर्णय. स्ट्रक्चर. चुकीचं निर्णय.
आम्ही त्यांना दाखवू नाही शकत. नाही तुम्ही ओळख काय चमडी पोर आहेत, पण आम्ही ॲक्च्युअलमध्ये चमडी नाही. हे बाहेर देशात केलं असतं तर लिगल. नाही नसेल समजून. हिंदी समजत असेल हिंदीमध्ये आपल्याला बोलायचं नाही. हिंदी आणि इंग्लिश आपण म्यूट करायचं इथे जरा. हे ते सॉन्ग गात आहेत. नाईस. तुला काय बोलायचं आहे? तुझ्या गर्लफ्रेंडला काय मेसेज देऊ? तुम्हाला आम्ही व्ह्यू दाखवतो. ते आहेत लवकर. ते मला काय सांगतो मला. दिस इज ऑल गुड. हे खरंच ही प्लेस मस्त आहे रे. इथं हरियाली आहे. बरं झालं आपण इथं विकेंडला आलो ना, नाही तर वापस ते उपरसंडे पोरं बघत होतो आपण सगळे. तेच ते एवढे लोक तेच. इथं कशी इंडियन ब्युटी पण आहे, फॉरेनर ब्युटी पण आहे. दॅट्स वाय. चला ना तिकडं. हे मी तुम्हाला शॉर्ट पार्टमध्ये दाखवेन. तुझा फोटो कोण काढणार नाही. इथून सगळ्या मूर्त्या सुरू होतील. किलोची नाव होत्या. हे आहे शैवा द्वारपालक. हे आहे फ्रेझा. असं अर्थ नाही माहिती, पण फ्रेझाला फ्रेझा बोलतो. ह्या हिंदू देवताची मूर्ती. हा एक ह्युमन फिगर आहे. ह्युमन फिगर ह्युमन फिगर म्हणजे आपले नॉर्मल लोक. ओके, मला वाटलं काय. या मूर्तीचं नाव नगिनी. ही गरुडाची मूर्ती आहे. गरुडा. ही विष्णूची मूर्ती आहे. बरं हातामुळे करतात. विष्णूची मूर्ती. ही पण नगिनीची मूर्ती आहे. नगिनी म्हणजे अर्धांग माणसाचं खालचं सापाचं. सापाचं. हे उमा महेश्वरा. परत नगिनी. तेच चालू का बस. नाही हे राम काहीतरी आहे. हे फ्रीझाचं हंटिंग म्हणजे हंटिंग शिकार करतात ती वाली मूर्ती आहे बघा इथे. हो लक्ष्मीची मूर्ती आहे. दिवाळी मूर्ती बाई इथे. भूदेवीची हे मूर्ती. तरी अशा मूर्ती त्यांची फक्त आपण नावं आरत्या वगैरे मध्ये परत शैवा सगळ्यांची नावं सांगा. मेन म्हणजे हम्पी म्हणजे बस माझी स्टोरेज बरे. या सगळ्या मूर्त्या तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा. पुराण्या जमान्यामध्ये जेव्हा ग्लासचा आविष्कार नव्हता झाला तेव्हा पाणी असे पियायचे. स्टीलचे नळ होते प्रॉपर, पण ग्लासचा आविष्कार. ग्लास वॉज इन्व्हेंटेड इन 1899. बिफोर 1899. पाणी पण झाला बस का जा आतमध्ये हागू नये. पाणी पण नव्हतं. आतमध्ये हागायचं होतं, इथे नाही. हागायचं आतमध्ये, इथं नाही. फक्त बोलून मी का बोलायला जाऊ, पण तू नाही हे करत असतो ना. सगळ्यात पहिले कोणी दाखवलं त्या पोरी? सौरभ दलाल. भाई देख बुरा होगा तो करेगा. मेरे को नहीं करना है ना, पर क्यों नाही करणार? आउटकमच नाही आहे एवढं. अरे तुला फ्रेंड्स राहतील. जेव्हा तू बेंगॉलला फिरायला जाशील तुला कोणतरी असेल फोन करायला. आणि नाही ते ममता बॅनर्जीकडे. अरे ममता बॅनर्जी तुला ममता बॅनर्जी उभं पण नाही करणार तिकडे. मला ममता बॅनर्जीला भेटायला जायचं नाही. वॉचमॅन पण बाहेर हाकलेन तुला. तुझा जास्त उठतो, तू जा ना भाई. मी एकटा जाऊन काय करू? मग तुम्ही सोबत असला पाहिजे ना. कोणीही चालतं लवडे. आज जर याची नाही साफ होत असेल तर आपल्याला करायला पाहिजे ना. हा केलं पाहिजे बरोबर. नाही झाली तर तुझ्या साफ करायला लागेल. चालेल मी जाईल. चला आता गपचूप आपापल्या रस्त्यावर. कामच नाही ना. दलाल फक्त बोली बच्चे नाही भाई. दलाल बोल बच्चा. काय बोललेला? बीबी ना, बीबी. हा बीबी बोल बच्चा. बीबी भाई. बाबा बघतो तू सगळ्यांना माहिती कोण आहे. तू बोलायला चालू केलं ना का सगळे माझ्याकडे बघतात. आता त्यांना माहिती. काय रे योगेश? हाती नाही बघत बोलला. हा नाही बघत बोलला. त्याला मी विचारतच नाही ना. त्यानंतर एकटंच विचार. त्या बक्षिसाला फायदा होणार होता ना. हा ना तुला फायदा होणार होता. नाही पण भाई, तू माझं तुझ्या काय असं- पोटा पाणीसाठी बोलत माझ्या काय होता. असं स्कोप मध्येच नाही का पंचो अननोन पोरींकडे मी जाऊन तुझ्या असं स्कोप बोलेन. साठी नाही, तुझ्या स्कोप मध्ये हेच आहे. हा बघ बेंचो कोण पण अननोन जर्मनी वाटलं लगेच मी पण जर्मनी. आपल्या गांडू कुठं हाय 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 येत जर्मन काय नाही बोलतो इंग्लिश मध्ये. मग काय फायदा? टिटोळ्याच्या बाहेर तर निघालो. अरे पण बोलतो कशाला मग? कोणा टॉयलेट वॉज इन्व्हेंटेड इन 1999. बिफोर 1999 द पीपल हाऊ टू गो. सगळे तिथं हागायला तिकडे गेलेत नाही यार. आपण किती आपण असं बोलत पण नाही ना रिअल लाईफ मध्ये. टॉयलेट इथं आलं हागणं बिगणं सगळं असं नाही चाहिए. काय बोललं आपल्याला? ऍटलिस्ट मी टिटव्याच्या बाहेर तरी निघालो, तुमच्यासारखं नाही. तुमच्यासारखा नाही तर काय बोलला माहिती आहे का?
तो निघून निघून डोंबिवलीला गेला. ते बघ तो पण नाही असला लावला. एवढ्या बोलला तोच मी माझा जोक नव्हता हा. हे जोक कोणाचा होता हा? तुझा होता की नाही? आम्हाला आम्हाला आमचा आवडतो आवडतो. आम्ही आमच्या मातृप्रेम काय बोलतात ते हा टिटवात पण नव्हता ते कोणत्या तरी आतमध्ये कोणत्या हा तरी तिकडे पंचवेटीच्या तिकडे कुठेतरी राहत होता. कर्मभूमी पण तीच आहे दोन्ही बोलू शकतो. मग तू नाही पिते हा इथं नाही. चला ना उतरा ना मग भाई मी तर इथेच बसून पिणार भाई. नारळ पाणी आयुष काहीतरी काढू सांगा फक्त नारळ पाणी पिणार आहे 25 रुपयाला. 25 रुपयाला नारळ आहे मी तर 2-2 पिणार आहे भाई. तू आम्ही बघ तर तुझ्या मी पण हिशोबात. मी तर 3 घेऊन येणार आहे जो जास्त पिन कसं कारण की हे सगळं कॉन्ट्री भाई कॉन्ट्री. स्वतःचं असतं तर कोण पित नसतं एवढं स्वतःचे पैसे कोणाला वेस्ट नाही करायचे तेवढे पण कॉन्ट्रोमध्ये जातं तर पिओ एकच बिझनेस आहे. आता आम्ही एक नॉर्मल इथं रोडच्या बाजूला उभं राहून थोडंसं चिल करतो. नारळ पाणी कोणाला भूक लागली ते काय नाही नॉर्मलच आहे इकडचं. मिनी कुपर काय बोलतो एवढी सगळी पब्लिक आहे इकडे जी आपल्याला बघते तर मग त्याच्यातले खूप सारे लोक ह्या पॅन्टला बघून हसत असतील ना. भरपूर किंवा मग काही लोक त्यामुळे तर बघतायत आपल्याला. मुद्दा नक्की मुंबईचा आहे का कुठला आहे? मला घ्यायची लिंक पाठवा मला घ्यायची लिंक सगळ्या पाठवा. लेडीजच बोलत असतील बस कर. विठ्ठलवाडी. तर आता आपण चाललोय या कॅडीने हा. आणि विजय विठ्ठलराव टेम्पल कॉलेजला आणि जो रथ जो 50 रुपयाच्या पाठी जो रथ हा. चा फोटो आहे जो चॅरियट हा. आपण ते बघायला चाललो होतो. तर सगळ्यांनी 50 रुपयाची नोट रेडी ठेवा फोटो काढण्यासाठी. हा शी तू तू असंच काहीतरी घालणार कर कधी इन्फॉर्मेशन देऊच नको आपल्या युथला. यूथ किती 8 जण नाही 9 आता 2 वाढतील ना अजून. तर वाटत लागली जागा नाही भेटली भाई. ए दलाल दलाल हे थांब नाईस वाव तिकडे कसा नाहीच होता. तेव्हा हा माझा व्ह्यू खराब करतोय. हे तेजस तिकडे तर ए आयुष फोन घेऊन झाला ए गया फोन गया एक टुवक गया इधर फेर के इस तरफ देखो. मेरा नाम मंजुनाथ है. हाँ दिख रहा है ना दोनों साइड पे पिलर दिख रहे हैं ना. ये मार्केट था बाजार 15th सेंचुरी में घोड़े का बाजार. वो घोड़े कहाँ से लाके सेलिंग करते थे बोलो तो मंगोलियन अरेबियन पोर्चुगल पर्शियन वहाँ से लाके इधर घोड़े सेलिंग करते थे. 15th सेंचुरी में इंटरनेशनल ट्रेडिंग मार्केट. ओके ये मार्केट आके 15th सेंचुरी में डबल आफ्टर मार्केट था 2 फ्लोर का. ऊपर एक था नीचे एक था. ऊपर का सभी डैमेज होता है. मतलब 1565 में बहमनी सुल्तान वाला अटैक करते हैं. डेक्कन सुल्तान बीजापुर बिरार गुलबर्गा गोलकोंडा अहमदनगर. जब विजयनगर एम्पायर हार जाता है जब उन लोग भिन्न हो जाने के बाद इधर आके सभी टेम्पल्स मॉन्यूमेंट्स भगवान की मूर्तियाँ सब तोड़ के डिस्ट्रॉय करके जाते. जब ये मार्केट पूरा तोड़ के जाते बाद में हमारे आर्कियोलॉजी डिपार्टमेंट वालों आने वालों टूरिस्ट वालों को मार्केट जैसा दिखने के लिए वही पत्थर पॉलिश करके रखा है. ये रिस्टोर्ड हुआ सो बाद में फिर से बने सो अब देखते घोड़े भी नहीं रह सकता. ओके बाद में आप रास्ते पे आने स्टेप पे पुष्करणी देखते पानी का टैंक वो आके ये मार्केट को आने वालों कस्टमर सेलिंग मैन और ये मंदिर को आने वालों भक्त लोग वालों को पानी पीने के लिए बनाए. सो कहाँ पे मार्केट रहता है वहाँ पे पुष्करणी रहता है वैसे. ओके बट ये डबल आफ्टर मार्केट बोला ना ऊपर जाने के लिए सीढ़ियाँ दिख रही देखो. पहले मार्केट कैसा था बोलते इधर आई सर यहाँ पे बता दो. हाँ नीचे के ऊपर एक दिख रहा है देखो ऐसा डबल फ्लोर मार्केट पूरा. ओके
पूरा फैसा ये सब भी ये कहाँ से स्टार्ट होता है मार्केट बोलो तो आप चलते हैं सर गाड़ी पे गाड़ी पे आए आने टाइम पे पार्किंग से थोड़ा 100 मीटर सामने आए तो आपको गेज्जल मंडप बोल के दिखता है राइट साइड में, वहाँ से स्टार्ट होता है मार्केट। वहाँ से सीधा आके इस तरफ जाता है, एल शेप बाजार है। 945 मीटर लेंथ आता है, 40 मीटर बढ़ता है। ओके, वो दिख रहा है ना 14th सेंचुरी का ओल्ड शिवा टेम्पल बोलते हैं। ओल्ड शिवा टेम्पल अंदर से भी डैमेज हुआ सर। ओके। ये 15th सेंचुरी का सर। ओके, थोड़ा इस तरफ आइए। यहाँ पे 30 नंबर दिख रहा है ना, 30 नंबर का नीचे का पत्थर देखो लेवल कितना है, एस कितना सामने है पास में का, वो टूट गया, दिख रहा है ना सर। हाँ 13 हाँ हाँ देखो नहीं तो सामने हाँ देखो ये लेवल देखो, ये लेवल देखो कितना सामने है, टूट गया। हाँ ऐसा मालूम पता चलता है बोल के काम पे क्या पाए वहाँ पे फिक्स किया डिपार्टमेंट वाले। ओके इधर आओ सर, अंदर चलेंगे। चलो। सर अंदर वीडियो नहीं रहता है सर, अलाउड। हाँ क्या ये 500 साल पुराना है। हे परिक्रमासाठी होतं आणि हे मंदिर होतं थांब रे, हे पण इथं देव सगळे नाही सध्या, आणि हे परिक्रमासाठी वॉकिंग पूर्ण एक पूर्ण राऊंड किती दूर असं आहे. खरंच हम्पी खूप मस्त आहे, वर्थ आहे. मला माहीत नव्हतं एवढं वर्थ इट नाही की, पण खूप मोठी हिस्ट्री याच्या पाठी. मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करेन, कारण की आम्ही टुरिस्ट घेतले. टुरिस्ट बोलला की व्हिडिओ अलाउड नाही बिकॉज त्यांचा पण बिझनेस आहे हा. आम्ही आमच्या भाषेत थोडं थोडं जेवढं माहिती आहे आम्ही ते सांगू. ओके ओके. एक एक स्टोरी म्हणजे प्रत्येक जी जी बनवते त्याची पाठी स्टोरी आहे. संबडी पोरं बघा फोटो काढतोय. नल्ले हाँ बेरोजगार ना. छपरी जेब कतरे लगेच फोटो काढतात. कोटी पोरी. बंगले वाले लड़के को पटाना चाहते हैं. आम्ही इथं बोललो आमचे फोटो काढतो नाही, माझ्या ब्लॉग मध्ये नव्हते येत. काय करा, चालेल चल काय म्हणायचं? चालू करू आता आपण. हे इथून एंट्रन्स आहे, हे एंट्रन्स आहे. इथे शिफ्ट कर. हा नाही विचारून येतो. हे मागे आहे ना, हा. हे मागे हे जे आहे ते हा. स्वयंपाकघर आहे आणि हे पूर्ण इकडे स्वयंपाकघर. हे सगळं स्वयंपाकघर आहे इथपर्यंत. हे इथं जेवायला बसायचे ना. हा इथे जेवायला बसले आणि आय एम हिअर विथ द करंट नेम्स. सो हे आहे भजन मंडप, भजन ते भजन करायचे. ओके. तू फ्रेम मध्ये आहे पहिला, तुझा आवाज पण चांगला आहे, तू दिसतो पण चांगला. सो हे आहे भजन मंडप. हां इथे भजन वगैरे करायचे, सगळे संगीत वगैरे कार्यक्रम इथे व्हायचं. ओके. हे आहे कल्याण उत्सव मंडप. हां. सगळ्यांना वाटत असेल इथे लग्न वगैरे करायचे, पण असं नव्हतं. इथे काइंड ऑफ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचे. शिव इथे मध्ये झोपाळा लावून हां. शिव आणि पार्वतीसाठी, पार्वतीचे. तर इथे नेहमी ॲनिव्हर्सरी हे व्हायची. हे आहे नाट्य उत्सव मंडप. नाट्य ह्याला उत्सव. म्युझिकल टेम्पल पण म्हणतात, कारण की ह्याचे जे सगळे पिलर्स आहेत, ह्याच्यामध्ये टोटल 56 पिलर्स आहेत आणि ते सगळे 56 पिलर्स वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचे साऊंड करतात. ओके. आणि हे सगळे साऊंड त्यांच्या कार्विंग्सवरून आहे. कार्विंग्स म्हणजे त्या पिलरवर किती प्रेशर पडतं आहे किंवा ते पिलरची साईज काय आहे ते त्याच्यावर आहे. करंटली आउट ऑफ 46च उरलेत आणि बाकीचे सगळे तुटले गेले. आणि हे आहे स्टोन चॅरियट. ह्याच्यामध्ये विष्णूचं वाहन गरुड ह्याच्याबद्दल ह्याचा आत हे आहे स्कल्पचर आहे. आणि जर आपण बघितलं पुढे तर तिथे जिथे विठ्ठल रुक्मिणीची मंदिर होती, सॉरी मूर्ती होती, त्याच्या पाठी समोर एक्झॅक्ट समोर गरुडाचं स्कल्पचर दिसतं. आणि यासाठी एक याची एक मिथ पण आहे ना. हां, सगळ्यांना वाटायचं की हा खरा रथ आहे जो काय बोलतात जो ॲक्च्युली म्हणजे चालायचा, पण असं नव्हतं. हे एक विजय प्रतीक म्हणून हा रथ बनवला गेलेला, कारण की कोणार्कमध्ये राजा कृष्णदेवराया जेव्हा तिथे हमला करून जिंकून आलेले तेव्हा त्यांना कोणार्कचं काय बोलतात ते स्ट्रक्चर खूप जास्त आवडलं आणि तसं काहीतरी आपल्या राज्यात असावं म्हणून त्यांनी इथे हे एक विजयाचं प्रतीक, एक सिम्बॉल म्हणून हा रथ बांधला. आणि याच्यावरती हा मुलगा दिसतो तुम्हाला, हा बघा. याच्या व्हिडिओला फक्त मी सांगतो, ही जी व्हिडिओ पोस्ट होणार या व्हिडिओला मॅक्स टू मॅक्स यापर्यंत 4-5 वेळा बघितलं कोणत्या कॉस्टमध्ये तर 30-40 व्ह्यूज जातील. पण डेडिकेशन इतकं आहे ना की त्या एका व्हिडिओसाठी यांनी स्टोरेज रिकामं केलं आहे. तो याला सोबत घेऊन गेला आहे. याला नावं माहीत नाही राजांची किंवा या प्लेसची काही घंटा माहीत नाही आहे. लोकांना बोलवून बोलवून पाठांतर करून घेतो आहे आणि ट्राय करतो आहे. तुम्ही बघाच, मी त्याला सेंड करेल व्हिडिओ. ही मला माहीत नाही तो व्हिडिओ अपलोड करेल नाही करेल, पण यांचा पूर्ण प्रयत्न आहे की
यांना व्हिडिओसाठी कंटेंट बनवायचं आणि याला व्हिडिओला रीच गेले पाहिजे. पण याचा व्हिडिओचा रीच मॅक्स टू मॅक्स आहे 8 ते 10 पीपल. आमचा दुसरा ब्लॉगर राहुल सांग. 2 ब्लॉगर एकमेकांना भेटताना. सबस्क्राईब मिस्टर बीस्ट. सबस्क्राईब माय चॅनल. हे तुम्ही जे स्ट्रक्चर बघतायत हे 500 वर्ष ओल्ड फरुख देवरायांनी बनवलेलं होतं आणि याचं तुम्ही जरा नीट बघितलं हे कोणतं मंदिर आहे आयुष? विजय विठ्ठल टेम्पल. हे विजय विठ्ठल टेम्पल आहे. हे सगळं आम्हाला आम्ही जो कोण ठेवलेला गाईड ठेवलं त्यांनी आम्हाला ही इन्फॉर्मेशन दिली आहे. हे सगळं म्हणजे याला पॉलिश केले म्हणून जरा हे तुम्हाला व्हाईटमध्ये कुठं कलर मारलेत कुठं नाही मारलेत असं ते करून सांगितलं त्यांनी. हे जे तुम्ही आता बघतायत या साईडला हे सगळं एका साईडला पडलंय. नीट बघितलं तर एका साईडला पडलंय पर गव्हर्नमेंटनी. अरे माझा आवाज नाही येणार. हे तुम्ही नीट बघाल तर एका साईडला हे सगळं झुकलंय. अरे त्यांना दिसलं पाहिजे ना की पडलेला दिसतंय. बघा हे सगळं पडलेलं आहे. हे तुम्ही समोरून बघाल तर तुम्हाला हे पडलेलं नाही दिसणार बिकॉज हे रिडेव्हलप केलंय. आता इथून या अँगलने बघाल तर असं थोडं लेफ्ट साईडला वाकलेलं आहे. हे प्रत्येक वर्षी जेव्हा असं वाटतं की तुटायला आलंय हे मॅन्युअली म्हणजे त्यांनी आता हे काढू पण शकता. यांचे नंबर लिहिले तुम्ही मॅन्युअली काढू शकता. वापस तुम्ही हे आता त्या पिलरला सपोर्ट दिला तो असा वॉल लावलाय. आता परत थोड्या महिन्यांनी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटवाले येणार आणि थोडं रिडेव्हलपमेंट करणार कारण ते स्टेबल राहू पडू नये म्हणून. तुम्ही काढू पण शकतात. जसं आपण पीसेस काढतो ना तसे काढून वापस त्याच ठिकाणी वापस हे इस्टॅब्लिश करून ठेवतात. तर तुम्ही बघू शकता. तुम्ही पूर्ण व्हिडिओ आम्ही दाखवले आहे की आमचा तुषार आणि राजपूतनी मस्त एक्सप्लेन केले. मला थोडं एक्सप्लेन करता येत नाही. नाव हिस्ट्री माझी आहे. आणि आमचा दुसरा ब्लॉगर राहुल सांग. 2 ब्लॉगर एकमेकांना भेटताना. सबस्क्राईब मिस्टर बीस्ट. सबस्क्राईब माय चॅनल नॉट मिस्टर बीस्ट. त्याचे थोडे तरी आले 1 मिलियन तरी चालते बस. मग तुमचे काय तुझे 2 मिलियन येणार आहे काय त्याचे 1 मिलियन येणार आहे? काय सांगू मी सांगा ना पूर्ण तुम्ही एक्सप्लेन करू शकता वापस. माझा खूप फंबल झाला कारण की मला असं रॉ कॉन्टेंट आवडतं. हे एक खूप मोठं मार्केट होतं. इथे घोड्यांचा व्यापार केला जायचा खूप आधी. इथे घोडे आणायचे घोड्यांची विक्री व्हायची. लांबून घोडे यायचे वेगवेगळ्या प्रांतातले घोडे असायचे. ते तिकडे खाली बघू शकता तुम्ही. तिकडे त्यांना पोरांना बघा ते पोरं करतात बघा. इकडनं म्युझिक येते ते पोरं ट्राय करतात. जे करणं अलाउड नाही आहे. आम्हाला पण करायचं होतं पण आम्हाला मारतील म्हणून आम्ही वरती चढलो नाही. हे याच्यामुळे त्यांनी बंद केले. हे राहुल जे आता बोलला की इंटरनॅशनल लोक यायचे घोडे विकायला त्याचं असं पेंटिंग मध्ये इथे दाखवलं गेलंय. पोर्चुगीज पर्शियन सगळे यायचे. अजून वेगळ्या प्रकारचे घोडे असायचे की तुम्ही बघू शकता. दातांवर ओळखायचे घोड्यांचे कोणती जात आहे किंवा आणि हे बघा हे सगळं तुम्ही दिसतंय. हे जे तुम्हाला पिलर दिसत आहेत छोटे हे याचा ब्लू प्रिंट आहे. मिनिएचर मॉडेल आहे आणि त्याच्यावर हे यांनी बिल्ड केले. हे बघा याचा फॅन बेस. माझा फॅन बेस बघू शकता तुम्ही. हेलो गाइस प्लीज सब्सक्राइब बोला याला. प्लीज सब्सक्राइब टू हिज चॅनल ऐसा बोलो. लाईक शेअर सबस्क्राइब. योगेश सोनावणे. चलो आगे. अभी तुमने बजा वो वो बजा आवाज आया नहीं आ रहा. बोल रहे आवाज आ रहा है नहीं आ रहा आवाज. टेबल बंद किया है ना पर उधर बसता है बजाओ ना. स्कूल ने बोला ट्राय करो सब करके. स्कूल पे डाल देने का नाम कौन सा स्कूल है? ऐसा हुआ तो हमें वहाँ नहीं ये तो बोला हमें यही संगीत मंडप है करके. नहीं यही है ना संगीत मंडप. ये स्कैनर भी रखा है ये बोल रहे हैं. हाँ वो यही है संगीत उससे आवाज आता है. मतलब क्या है एक्चुअल में इधर टंग टुंग टांग टांग धमड़क कुछ तो रहेगा. वो कुछ तो वही. चलो आता या झाडाबद्दल सांगा काहीतरी. हे झाड 160 वर्ष जुनं आहे. कसला चाफा अरे हमारा चैनल नहीं हम ऐसे बकचोदी. चाफा 160 इयर्स जुनं झाड आहे. चाफाच आहे ना. चंपा तुम्ही चंपा चाफा झाड आहे आणि खूप वर्षापासून असंच आहे. खरंच आहे बघा तुम्ही. इथे भरपूर वेगवेगळे मंडप आहेत. प्रत्येकांची वेगळी खासियत आहे. सभा मंडप, संगीत मंडप, नंतर लग्न मंडप. इथे वेगळे लग्न लागायचे, संगीत वाजायचे, भरपूर कार्यक्रम व्हायचे.
बऱ्याच काय काय गोष्टी इथे व्हायच्या. इथे विष्णूचं मेन मंदिर आहे. विष्णूचा वाहन होता गरुड. तर गरुड हा रथ चालवतोय असं ते पुढे चॅरियट आहे जे आपल्या 50 नोटीवर आपल्याला बघायला मिळतं. एवढीच माहिती मी ऐकली होती. तू त्यांच्यात काय 50 लोक भेटतील मला सबस्क्रायबर. भाई असेल मोबाईल तर सांगून टाकतात ना. त्यांना मी बोललो तुम्हाला आमची लँग्वेजच नाही समजणार. द लँग्वेज बॅरियर. अरे पण हिंदी आहे. मराठी हिंदी सेम टू सेम. सम वर्ड डिफरेंट. ओके. हिंदी हमको हिंदी आता, तुमको हिंदी आता. बस मैं हिंदी में बनाएंगे कंटेंट. अभी हिंदी कंटेंट. स्विच भाई 20 सबस्क्राइबर मिळते आहेत तुला. His current subscribers are 8. We are getting 20 subscribers new. So we can 28. So 70-80% are Hindi. So we can switch the content of whole channel. पण माय हिंदी इज सो बॅड. तो मैं क्या करूं? Your Hindi is bad, your Marathi is bad, English is bad. What is good in you? कौन-सा स्कूल से भाई? हाँ? भाई ये इतना पिकनिक क्यों आता है? क्योंकि बहुत सारे इनके पास में नहीं आता. रा माझं नाव आयुष संजय आमरे. पप्पू वय वय 24 वर्ष. पण वाटत नाही. अपेक्षा बोल काय? अपेक्षा काय पोरींमध्ये? अरे जिंदा होनीची. अपेक्षाचं नाव नका घेऊ. ठीक आहे. अपेक्षा पण चालेल. अपेक्षा होती. व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन्स? टकली नाही होनी चाहिए बस. सुंदर असली पाहिजे. आई जाऊ. म्हणजे एकदम सुंदर नसेल तरी चालेल. 10 on 10 नाही, 8 on 10 और 7 on 10 पण चालेल. ओके. अंडरस्टँडिंग असली पाहिजे आणि ऑनेस्ट असली पाहिजे. तिला 10 लाखाचं पॅकेज पाहिजे मला. अजून काय? आणि पॅकेज विकेज काय डिमांड? बाप अमीर असं पाहिजे. अजून काय? 10 एक स्कॉर्पिओ दिला पाहिजे एखादी. एक कार असली तरी ठीक आहे. 10 थोडी चालवणार. तुझ्या अपेक्षा. याचं नाव सौरभ संजय जगाल, वय 24 वर्ष. अपेक्षा बोल. थोडी जास्त नाही, थोडी जास्त. लड़की चाहिए. जास्त गोरी नाही. जिंदा चाहिए. मीडियम गोरी. दो पैर और पोट दाखव पोरीला. मीडियम गोरी. ऐक एक मीडियम गोरी पाहिजे. चालेल. थोडी अशी हॉटून पाहिजे. मला खुश ठेवणारी पाहिजे. गाव नाही. दुसरी गोष्ट ऑनेस्ट पाहिजे. ऑनेस्ट पाहिजे आणि थोडी अशी भारी भरलेली असली तरी चालेल. आणि तिचा बाप अमीर पाहिजे. आणि याच्या त्याच्या लंडनला तुला काय त्याची अपेक्षा काय आहे? तुला काय वाटतं दलाची अपेक्षा काय आहे? काय रे याच्या त्याच्या लंडनला हात. नशिबात येऊ शकतं, तुझ्या पण नशिबात येऊ शकतं. तुला काय वाटतं दलालची अपेक्षा काय? शी शुड बी फिमेल. जिंदा. जिंदा. She must has two. She must has two. And अंड्या तुला काय वाटतं दलालला पोरगी कशी पाहिजे? अपेक्षा माझ्यासारखी खूप आहे. आणि अंड्याला कशी पाहिजे आता सांगा. अंड्याला भरपूर पोरे भेटतात. अरे पण बघितलं आम्ही. अशा भेटतात अंड्या. आयुष सारख्या. आई मेरे को घेऊ थोडा बघू कशा. आई बोल मेरे को घेऊ थोडा. आणि के सतीश शिंगाडे, वय 24 वर्ष. लग्नासाठी अपेक्षा बोल. पोरीसाठी गर्लफ्रेंडसाठी अपेक्षा बोल. पोरगी पाहिजे. हा पुढे गोरी पाहिजे. भले मी नाही ती पाहिजे ना. पुढून जरा भांग मोठा पाहिजे. मास पाहिजे की नाही पाहिजे बाई? कसला मास? चब्बी चब्बी पाहिजे की नाही चब्बी. अंगावर मास पाहिजे, थोडा बॉल बोचा पाहिजे. बरं नाही याला नसू दे. ठीक ठाक. हा. त्यासाठी तू काय करणार? आणि अजून आणि त्यासाठी तू काय करणार? सिमेंट कालवणार. पगारवाली पाहिजे. पगारवाली पाहिजे बिकॉज आय कॅनॉट. बिकॉज शी शुड रन. शी विल हँडल द किचन. शी शुड लाईक शेजवान चटणी. मी हवं तर मी घर सांभाळेल, ती जॉब करेल. प्यार का चक्कर. ऐकायचं होतं. काय बोलतो प्यार से काय? काय प्यार से काय म्हणजे ज्या पोरी आहेत. वॉर्डरोब मॅच होना चाहिए भाई. पॅन्ट नाही लावडायचं. हा. बोल तुषार. तुषार पाटील, वय 24 वर्ष. अपेक्षा बोल. अपेक्षा बोल. अपेक्षा नको बोलू, दुसरं बोल. एक्सपेक्टेशन बोल. हुंडा दिला पाहिजे. डोमेस्टिक व्हायलन्स सहन केलं पाहिजे. कॅज्युअल सेक्सिझम तर होणारच आहे. मग किचन मध्ये नेहमी एक्स्ट्रा मॅनेजर अफेअर पण होऊ शकतं याचं. हा. ब्रो वॉज रेडी फ्रॉम चाइल्डहुड. तो जोक त्याच्यासाठी आहे. तिला माझ्या दुसऱ्या बायकोशी काही प्रॉब्लेम नसतो. हा. योगेश रवी सोनाने, वय 23 वर्ष. मला पोरगी इथपर्यंत पाहिजे. ओके. भरलेली पाहिजे, जॉब वाली पाहिजे. बस अजून काय नाही. बस जम्पिंग करणारी पाहिजे.
सौरव रुमसिंग राजपूत, वय वर्ष 26, लग्नासाठी अपेक्षा छोटी सी उम्र में मेरा तो हो गया है. अपेक्षा अपेक्षा मेरी अपेक्षा आता काय जो है वो अपेक्षा आहे चालते. ती अजून स्कूल मध्ये आहे ना. पण तू त्याच्यासोबत हिला का घेतोय? पण जेव्हा तू बोलास ना जो है वो है, चेहरा उतरला याचा. तू व्हिडिओ में बघ. तुझी काय अपेक्षा आहे? आपली काय अपेक्षा जी आहे तुझी अपेक्षा आहे का पप्पानी ऐकावं? म्हणजे जी आहे काय? हे थांब जी आहे काय? जी आहे ती काय ती आहे सगळं व्यवस्थित आहे. आहे का तुझी? पप्पानी ऐकावं. आहे बोलते. कमिटेड झाला पोरगा. पप्पाने ऐकावं बस एवढं. आई तर ऐकून घेईल. ही व्हिडिओ राहुलच्या पप्पांपर्यंत पाठवा कोणीतरी. जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओला. राहुलच्या मित्रांनी फॉरवर्ड करा. लाईक द शेअर सबस्क्राईब. जानेवारी फेब्रुवारी याला विचार परत. नाही त्याचं ते काय होतं रे ते सुंडे मुंडे काय बोलतो माचोद्दी अशी रान का गाणं ना मला येत नाही रे पूर्ण. अरे याची व्हिडिओ मागशी झाली स्टार्ट नाही झाली. त्याच्या श्याम कुठे, वय वर्ष 23, लग्नासाठी अपेक्षा. काय नाही भाई मम्मी आणेल ते घेऊन हा गुड लिसनर. आणि अजून काय मम्मी तुला छक्का घेऊन येईल का रे लग्नाला? नाही म्हणून मी मम्मी याला काय याच्या बायकोसाठी अपेक्षा काय असतील? भाई याच्या भाई तिन्ही ते हेडफोन एनी टाइम घालून असावे बाबा. नाही तर हा कान जाऊन वाईट. नाही मग बायको बहिरी असावी. आपल्या वर्गात तुझ्यासाठी आवडली जोडी चांगली दिसेल भाई. श्वेताला डीप करायला लागेल म्हणतो. रिक्षा स्टँड जागा भाई. अंड्याची चप्पल तर दाखव रे. म्हणून तो गप आहे ना. त्याने काय केलं ना त्याने आता चप्पलचा फुटबॉल केला असता. चला जाऊया. 4 इथेच वाजले. मध्येच येतो बाजू ना. तिथं फर्स्ट आहे जी रामाची बसलेली मूर्ती आहे. रामाची फर्स्ट बसलेली मूर्ती इथे. इथं फोटो अलाउड नाही आहे, नाही तर काढून दाखवलं असता. नको रे लावडे, नको मस्ती नको करू. पहिले आता या साईड मला दे. घे बेटा. नाही खायचं कशाला जबरदस्त. म्हणजे तुला बोललो ना ते गोड नाही ना. खाली नको टाकू, एकच उचलून घे भाई. तो आपल्या सगळ्यांची घाण. माकड खायचं. लवडा इथे माकड दिसला मला एक पण.
बघ खायला बघतो. तू नाही दिलं म्हणून नाही खाते लवड्या. तू पण तर दिलं लवड्या. नाही पण तुझ्या पैशाचं होतं ना ते. ए चिंबू या. याचं नाव आम्ही खूप ऐकलेलं, मँगो ट्री. आता बघू आम्ही मँगो ट्री मध्ये ऍक्च्युअल रेस्टॉरंट भाई 4.8 रेटिंग. हा प्युअर व्हेज हे एकच आमचं नुकसान आहे. पण आता बघू काय. चांगली गोष्ट बघ ना, ते 4.8 रेटेड आहे. तर इवन तुला नॉनव्हेज नाही भेटत आहे, हा नाही व्हेज तुला बेस्ट क्वालिटीचं भेटतंय. आता ते समजेन, ते कळेल आता. आता कळेल ते थोडा टाइम. आमचे रेटिंग डायरेक्ट समजेन. चांगलं तर चांगलं वाईट वाईट. मँगो ट्री लेट्स गो. बट मग स्पायसी केलं पाहिजे ना त्याने मिरची वगैरे. काय खातोय आता आपण? बेबी मशरूम, बेबी कॉर्न. कॉर्न काय पण चिल्ली बेबी कॉर्न चिली कशी आहे पण? गोड आहे भाई, म्हणजे रेटिंग नॉट ॲज एक्सपेक्टेड बट चांगली आहे. ठीक आहे. काय हे? हमस. हे बघ, हे हमस आहे, हे फलाफल आहे, हे फ्राईज आहे आणि पिटा ब्रेड आहे आणि सॅलड आहे भाई. पिटा ब्रेड म्हणजे शॉर्मा रोटी. हे ऍक्च्युली पिटा ब्रेड म्हणजे शॉर्मा रोटी. ओके. हे सगळं ऍक्च्युली टर्किश मेन्यू आहे भाई. टर्किश भारी लागतं खायला, मजा येते. ये अर्धा दरवाजा नाही खोलला. बडे खतरनाक लोग हैं. कोण बोलेन पण? हा बोलेल बायकोला फोन करून. बाहेर दो रकून इंतजार कर रहे. मैं आ रहा हूँ. आंबोलीच्या मध्ये ट्रेन आहे, थांब जरा. सिग्नलला थांबले. दरवाजा नाही खोलला. दरवाजा नाही खोलला. आता दी मार्गावर येतो, आधी मार्गावर. आणि हा घरात त्याला आम्ही रिकमेंडेशन दिलं, घरात CCTV नको लावू, नाही तर स्वतःची बीपी बघायला लागेल. ती पण 20 सेकंदाची आणि आपली आमच्या अर्ध्या तासाची. अंड्या काय बोल ना. अंड्या काय झाला? काल तर सर्दी होता बोलला, आज काय? बोलतो आपण गाण मारतोय आणि अंडा आला तर मग काय रेड आहे अंडे. मग काय अंड्यावर जॉईन करेल. सगळ्यात वाईट काय, जेव्हा अंड्या जेवतो आणि ती ओरडली यस दलाल. मला तिथे उचकी येईल ना अशी. खोक्यात उचकी येईल अशी. जाऊ दे बिचारा. दरवाजा नाही खोलला. बिलकुल नाही खोलला. दो दरिंदे बाहेर आहे. आणि चांगली अरे मग तेच ना, गव्हर्नमेंट जॉब लागला आणि याला चांगली भेटली तर यांची मजा. आम्ही दोघं बाबा फुल खुश, फुल खुश. हा बोले मी 5 झालो पण खुश और 2 पण देते. मैं तो खुश था, मेरे साथ और 2 लोग खुश थे. विदाउट इन्व्हेस्टमेंट. नाही पण असं आलं की अंड्याने फुल पैसा कमावला भाई. फुल सांडविंड झाला अंड्याने, बॉडी मारली मस्क्युल असा लांबचा सहसा नाक बी काढला, पगार झाला. आणि अंड्या बोला आता दलालची बायको माझी. पण तरी मी घरातच असणार, वर्क फ्रॉम होम. पण बॉडी बिल्डिंग केली तसे बंदच करून टाकले. त्याचं हे एवढं सवय जाईल. मग तेव्हा परत आमची मजा. मजा 2 सेट बाकी आलोच घरी. इसके बँड की मजा म्हणजे इसके ती बोले 2 जण कोणतरी नॉक करतात. पैसे मारले मी खाणार आहे. सगळं व्हिडिओ मध्ये झाले. तुम्ही व्हिडिओ मध्ये बोला. सॉरी नीट बोला. ए बघितलं की इथं पण मस्करी केली ना त्याच्यावर. राहू दे रे बिचाऱ्याची गाण बघ, तो रडायला लागलाय आता. नाही भाई तो तू नाही खात रडणार म्हणून बाबा मारतात आला. भाई. कंटेंट खींच के मच्छर बना दिया हमको. आयुष मी तुझा एक्स तर नाही. दोघं जण गुलू गुलू करणार आहे. आयुष मी तुझा एक्स तर नाही. करणार भाई हे. हा, ते जाऊ दे. आयुष मी तुझा एक्स तर नाही. एक्स हाँ कारण कि वो भी तेरा खून चुसती थी ना. तो क्या क्या चूज अडल्ट हो गया. तो गेम असा ठरलाय की ज्याच्या फील्ड पहिले फर्स्ट ट्रॅप येईल, ज्याचे 3 पॉइंट होतील तो हारला. आणि हा हारलेला आहे. आता ब्लॉगिंग आता अंड्या करणार आहे. शाश्वती नव्हती तो अजून सेफ आहे. अंड्या सगळ्या ठरकी अडल्ट कोण आहे सगळ्यात? अडल्ट नाही बोलते ना, ठरकी कोण आहे सगळ्यात? 2 3 गो.
कौन है बच गए सब बच गए हे नाही थांब ना बघू ना तिकडे ब्राईटनेस वाढव ना थोडी ब्राईटनेस वाढव दिसत नाही एवढं गाण तर दिसतंय तिची नाही नाही 3 2 1 मी वाचणं अरे परत करायची मी बरोबर लागते ती पण आहे चला तू झालं 3 आउट पहिले माझं दुसरा पहिला आलेला पहिले चला अरे ती मुलगी आली माहिती का तो पाठव बोलला तो आउट आहे दुसरा टर्की भेटला आम्हाला आपण पडला दोन नाही एकच आहे मी आली आईच्या किती गाणे अरे लावड्या मी चुकून रिफ्रेश केलं रे हा चांगली पण चांगली यार ती प्रेम 3 झाले ना नाही मी प्रेम करते यार मी हारलो नाही नाही इथं तेजसची आहे चला पुढे हारलो मी मला वाटतंय नाही भाभीलावर जर नसला तर मी नाही मग बघायचं एंडिंगला घे कोण आहे 1 2 3 गो राहुल गेला राहुल वाचला आता या दोघांमध्ये की कोण घे कोण बाकी चला अरे याच्यात दाखवू नाही शकत ना ब्लॉग मध्ये लवड्या ए नाही हे दोघं चल लवकर ज्याची पहिली फील्ड आहे ना आता तो घे नाही आता जो फर्स्ट येईन तो चेंज करून मला चला थांब ये अरे तू एअर ड्रॉप लांब ठेव ना भाई ये चला 1 2 3 गो फक्त त्याची फिगर कशी काय बनवतात ते सांग रिफ्रेश कर ए नवीन रिफ्रेश करा दोघांनी रिफ्रेश कर भाई वो टॅटू याला वीडच्याच येतात सगळ्या अरे थांब ना लवड्या हे दोघं घेत रे अरे लवडे येतच नाही यांच्या याच्यात हे बघ ना परत भावांनो जाऊ द्या अजून आपण थोडं इझी करूया हा मल्टिपल स्क्रोल करा व्हिडिओ आधी दाखवा आणि जिंका मी काय बोलतो पण हे काय मल्टिपल स्क्रोल करा आणि व्हिडिओ आली तर दाखवायला हे दोघं पण हारले ठरकी नाही नाही तुम्ही ठरकी नाही तुम्ही गेट तुम्ही गेट हा ठरकी सापडले ठरकी पण सापडले आणि गे पण सापडले असं नाही ठरकी पण सापडले के पण सापडले बाकी अपेक्षा होती ते असे संन्यासी बाकी आम्ही सर्व मिड लेवल निघालो थँक्यू हे तर गे निघाले ना दोघं हे बघ याच्यावरच समजता गे हा बघा LG TV अरे जोक आहे तो इट्स RGB मदरफकर काय चाललंय तुझ्या सोबत अरे काय करताय बघ ना राहुलचं काय चाललंय विरोध काय नाही हे आयुष कोणता आलाय बघ हा उघडा राहू दे